नमस्कार, मी विनोद जाधव. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 रिझल्टमध्ये असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरपदी माझी निवड झालेली आहे. तर माझा मूळ जिल्हा सोलापूर आणि सोलापूर शहरातच माझं लहानपणापासूनचं शिक्षण झालं. 10वीपर्यंत शिक्षण मी अण्णासाहेब पाटील प्रशाला सोलापूर इथून 11वी-12वी वॉल्सन कॉलेज ऑफ सायन्स सोलापूर आणि त्यानंतर संगमेश्वर कॉलेजमधून मी BSc मॅथमॅटिक्सची डिग्री पूर्ण केली. त्यानंतर 2017 साली मी MPSCच्या अभ्यासाकडे वळालो. नुकतंच लागलेल्या निकालानंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणाल तर समाधान जास्त होतं बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा. कारण एकदा एक पोस्ट हवी होती जी तुम्हाला एक सस्टेनेबल करिअर देऊ शकेल. त्यानंतर पुढचं पाहता येईल म्हणलं, पण लॉकडाऊन नंतर परिस्थिती अशी झाली होती की पोस्टची फार गरज होती यावेळेस. त्यामुळं समाधान हा पहिला भाव होता मनातला. निकालाचं श्रेय म्हणलं तर सगळ्यात प्रथम आई वडिलांनी भरपूर सपोर्ट केला. काका माझे API आहेत, त्यांनी अधूनमधून स्ट्रॅटर्जी असेल किंवा इतर सपोर्ट असेल ते कंटिन्यू मी त्यांच्याशी चर्चेत राहायचो. त्यांचा भरपूर सपोर्ट मला झाला. त्यानंतर माझे शिक्षक युनिक अकॅडमीमध्ये मी बॅचला होतो. युनिकचे शिक्षक लोक सगळ्यांनी पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज असेल, मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज असेल, प्रत्येक ठिकाणी मदत केला. सारथीमध्ये माझं 2019ला सिलेक्शन झालेलं होतं. त्याचा रिझल्ट उशिरा लागला. त्यांच्याकडून ही भरपूर मदत झाली या पूर्ण एक्झाम प्रोसेसमध्ये. प्रवासातील अडचणी म्हणाल तर तयारी दरम्यान मला अशा इकॉनॉमिकल कुठल्या अडचणी नाही आल्या, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी वडिलांकडून प्रॉपर सपोर्ट होता मला. MPSCचा प्रवास मी 2017 साली पुण्याला आलो मी आणि MPSCचा अभ्यासाची सुरुवात केली. साधारण मी फेब्रुवारीच्या आसपास आलेलो होतो आणि एप्रिलमध्येच पूर्वपरीक्षा होती. त्यामुळं ती पूर्वपरीक्षा तर मी नापासच झालो, कारण 2 महिन्यामध्ये इतकं जास्त पेपर सुद्धा पाहायला मिळाले नव्हते. 1-2 पेपर सोडवून गेलेलो होतो मी पेपरला आणि स्कोअर त्यामुळं कमी आला माझा. अक्षरशः 120च्या आसपास स्कोअर होता माझा. कट ऑफ 189च्या आसपास होता. 70-80 मार्काचा डिफरन्स होता या सगळ्या गोष्टींमध्ये. तिथून माझा प्रवास नक्कीच सुरू झाला असं म्हणू शकतो मी. कारण मग त्यानंतर मी सगळ्या पुस्तकांची व्यवस्थित जमवाजमव केली, स्ट्रॅटर्जी बघितली, आधी सक्सेस झालेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यानंतर एक स्ट्रॅटर्जी बनवून अभ्यास करायला स्टार्ट केलं मी. अभ्यास करत असताना जागांची ऍड फार कमी होती. 69 जागांची ऍड होती आणि जे सिनियर असायचे, जे शेजारी अभ्यासाला बसायचे वगैरे, ते म्हणायचे अरे गेल्या वेळेस तर हे शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आहेत, हे BDO आहेत, हे स्टील अभ्यास करतायत, ह्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे, हे अजून पुढच्या वेळेससाठी अभ्यास करतायत, ह्यात तुझा कुठं मेळ लागणार. मग मी त्यांना निगेटिव्ह नाही घेतलं. मी पूर्व परीक्षेसाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी करायचं ठरवलं होतं, कारण माझ्याकडे 8 महिन्यांचा जवळपास कालावधी होता. मी टेस्ट सिरीज लावली, पाठांतर केलं गोष्टींचा ज्या करायचं आहे, फॅक्च्युअल डाटा पाठ केला, भरपूर गोष्टी सगळ्या अनालिसिस केलं, टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या, रिव्हिजन केल्या. याचा परिणाम असा झाला की नंतर जागाही थोड्याशा वाढल्या, 136 पर्यंत गेल्या आणि मला स्कोअर पण 252 आला. जो माझा पहिलाच अटेम्प्ट होता. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता, कारण कट ऑफमध्ये मी ज्या दिवशी बसलेलो होतो त्या दिवशी माझ्यासोबतच असणारे लास्ट टाइम जे अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले होते त्यांचं पण सिलेक्शन झालं नव्हतं, पण मी पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा पास झालो होतो. पण याच्यामध्ये एक निगेटिव्ह गोष्ट अशी घडली की जागा कमी असल्याच्या प्रेशरमध्ये मी जे पूर्व परीक्षेचा अभ्यास जास्त केला, त्याच्यामध्ये मी मुख्य परीक्षांचे काही विषयांकडे बिलकुल पाहिलंच नाही. जसं मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा विषय असेल, HRD असेल, ह्या पाहण्यात झालं नाही मला. तिथून मुख्य परीक्षा पुढच्या 90 दिवसात मुख्य परीक्षेचं प्रिपरेशन करायचं होतं. तयारी भरपूर केली, पण मुख्य परीक्षा काही क्लिअर होऊ शकलो नाही. मार्क कमी पडले तिथं. 2018चे अटेम्प्ट तिथं संपला. 2019चा अटेम्प्ट इलेक्शन इयरमुळं जागांची संख्या जास्त आली आणि प्रिलिम्स लवकर घेणार हे पहिलंच डिक्लेअर झालं. त्यामध्ये इतका प्रेशर खाली गेलो की अनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पुस्तक वाचणं फक्त आणि वेगळ्याच टाईपचा अभ्यासाच्या दिशेकडे वळालो. म्हणजे मलाच कळत नव्हतं मी काय करत होतो. प्रेशर खाली जास्त वेळ अभ्यासाला बसणं, अनालिटिकल अभ्यास करण्यापेक्षा जास्त प्रेशर घेऊन अभ्यास करणं, जास्त वेळ म्हणजे जास्त अभ्यास असतो, अशा निगेटिव्ह गोष्टींकडे वळालो, जे एकदम चुकीचं आहे असं मी आता सांगू शकतो तुम्हाला. आणि मी प्रिलिमच्या दिवशी सुद्धा इतक्या जास्त प्रेशर खाली होतो की ही प्रिलिम निघाली नाही तर सगळ्या दुनियाचा अंतच आहे आपल्यासमोर, अशा टाईपचा मी प्रेशर घेतला होता. आणि प्रेशर परफॉर्मन्स खाली मला असं वाटतं की फार कमी स्कोअर आला तिथं. काठावरच होतो. नंतर सेकंड आन्सर केलं, 5-6 मार्क कमी झाले, बाहेर फेकलो गेलो. ते सगळ्यात मोठं माझ्या लाईफमधला टर्निंग पॉईंट समजतो मी, कारण तिथं मी शिकायला चालू केलं की आपण अपयशाला कसं पचवायला शिकायला पाहिजे, किंवा
केलेल्या चुक्या कशा टाळायला पाहिजे. मग परत लायब्ररीत आलो, परत प्रत्येक सगळ्या गोष्टी मुख्य परीक्षेमध्ये केलेल्या चुकी अनालाइज केल्या, कुठल्या गोष्टी कशामुळे अडतायत, मी कुठल्या गोष्टींमध्ये चुका केल्या, कुठल्या गोष्टी करायला हे धजावलो नाही, त्या गोष्टी सगळ्या मी विचार करून त्याच्यानुसार एक प्रॉपर प्लॅन बनवला आणि स्टडी करू लागलो. स्टडी करत असतानाच मध्ये माझी 2019 मध्ये PSIची पूर्वपरीक्षा पास झालो. त्याच्यामध्ये फक्त 1 आठवड्याच्या अभ्यासामध्ये लॉचा अभ्यास मी एकच आठवडा केला होता, अजून पण सांगतो मी. तर एका आठवड्याच्या अभ्यासामध्ये मी लॉमध्ये 62 मार्क्स आणून आणि लँग्वेजमध्ये 62 124 स्कोर करून मी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलो. मी तिकडं नाही गेलो ग्राउंडकडे, कारण ह्या बाकीच्या मुख्य परीक्षा वगैरे मला करायच्या होत्या, त्यामुळे त्याला मी तिथं सोडलं आणि परत अभ्यासाला लागलो. पण अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन लागला. भरपूर अभ्यास केला होता, लॉकडाऊनमुळे फार डाऊन जावं लागलं. भरपूर गोष्टी प्रेशराईज झाल्या गोष्टी. परत असं वाटायला लागलं की परत एकदा अंधार पसरलेला आहे. पण ह्यावेळेस तयारी इतकी चांगली होती की म्हणलं आता मागं हटायचं नाही, घरी जावं लागलं. लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला 1 महिना पुण्यामध्ये काढला. त्यामध्ये सुरुवातीच्या टाइममध्ये लॉकडाऊनमध्ये तर सुरुवातीला खायला चपाती सुद्धा मिळाली नव्हती 7-8 दिवस, तरी सुद्धा ब्रेड खाऊन काय जे असेल ते करून अभ्यास केला. नंतर जेव्हा ओपन झाला तेव्हा घरी गेलो. घरी गेल्यानंतर घराच्या जवळच माझी प्राथमिक शाळा आहे, घरापासून एक 500 मीटरवर असेल. सगळे शिक्षक एकदम कॉर्डियल आणि ओळखीचे आहेत. 1ली ते 10वी तिथं शिकलेलो आहे मी. तर मी शिक्षकांकडून माझे जे मुख्याध्यापक आहेत त्यावेळेसचे माझे मॅथ्सचे टीचर होते, मी त्यांना फोन केला आणि त्यांना माझी अडचण सांगितली. तर माझी बहीण सुद्धा माझ्यासोबत MPSCचं प्रिपरेशन करायची. तर आमच्या दोघांसाठी त्यांनी जी शाळेची डिजिटल रूम आहे त्याची चावी माझ्या हातात दिली आणि म्हणलं किती दिवस अभ्यास करायचा तू करू शकतोस, तुझ्याकडे जाऊ दे चावी आणि तूच काळजी घे शाळेची. मग ती पूर्ण शाळा माझ्या हातात असल्याने होती. मी त्याचा चांगला उपयोग करून घेतला वेळेचा. लॉकडाऊनचा पाऊ केला नाही. कर्फ्यू असायचा चौकामध्ये, तर मी ज्या छोट्या छोट्या गल्लीबोळी असायची त्यातून शाळेपर्यंत पोहोचायचो. चौक स्किप करून तिथपर्यंत पोहोचायचो सकाळी 8-9 वाजता आणि जाऊन बसायचो. शाळेमध्ये शिपाई राहायचे माझे. आमचा अभ्यास बघून शिपाईच मला 2 वेळा चहा आणून द्यायचे की तुम्ही चहा प्या, अभ्यास करा, घरी जाऊ नका. जेवायला पण ऑफर करायचे. त्यांचे पण फार धन्यवाद. हरिभाऊ काका त्यांचं नाव आहे. आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक ज्यांनी मला मदत केली, श्री वागत सर, त्यांना मी आभार मानतो त्यांचे की त्यांनी मला मदत केली या सगळ्या गोष्टींमध्ये. वाघ सरांची फारच हेल्प झाली मला. मग मी तिथं पूर्ण पूर्व परत एकदा काढून शॉर्ट नोट्स काढल्या, सगळ्या ज्या केलेल्या चुका होत्या त्या टाळल्या आणि फायनली 5-4 वेळा एक्झाम प्रिलिम्सचे पुढे ढकलून सुद्धा व्यवस्थित अभ्यास करत राहिलो. आणि प्रिलिम्सला मला सांगायला आनंद होतो की माझा GSला 137 आणि सीसॅटला उरलेला स्कोर असं म्हणजे 256 माझा पहिल्याच आन्सर स्कोर आला होता. तर कट ऑफ होता 203. मग तो माझ्यासाठी कॉन्फिडन्स बुस्टर ठरला, कारण मी टेस्ट सिरीज लावली होती. टेस्ट सिरीजला सुद्धा मी ज्या टेस्ट सिरीजला जायचो पहिल्या 2-3 असायचा माझा नंबर आणि GSचे स्कोर 140 क्रॉस करू लागले. त्याने मला एक बूस्ट दिला की मी ह्या वेळेस चांगला करू शकतो. मग मुख्य परीक्षा आली, मुख्य परीक्षेचा अभ्यास केला, चांगली तयारी केली, स्कोर आला. आता इंटरव्ह्यूचा टाइम आला, व्यवस्थित तयारी केली आणि शेवटी रिझल्टमध्ये नाव आलं. ते पाहून एकदम समाधान वाटलं मला आणि ह्या जर्नीमधलं एक चांगलं फळ मिळालं असं वाटलं. आणि बाकीचं तयारीमध्ये सारथी संस्था असेल ज्यामध्ये 2019 एक्झाम दिली होती, त्यात मी सिलेक्ट झालो होतो. युनिक अकॅडमी असेल त्यांच्याकडे मी टेस्ट सिरीज वगैरे केल्या. परत बाकी माझे जेवढे शिक्षक होते शाळेत, वागत सर, बाकी अण्णासाहेब पाटील प्रशालेचे पूर्ण शिक्षक वृंद, डिग्रीला मी माझे हेड ऑफ डिपार्टमेंट मॅथमॅटिक्स श्री ढोणे सर यांनी, ह्या सगळ्यांची मला भरपूर हेल्प झाली. आधीमध्ये ते कॉल करायचे, सांगायचे अभ्यास करत राहा, चालू राहू दे. त्यांचा मला फार आहे, थँक्यू करायचं आहे त्यांना मला या सगळ्या गोष्टींमध्ये. आता तयारीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणलं तर मी एवढं सांगेन की ब्लाइंडली अभ्यास करायला चालू करू नका पुस्तक घेऊन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सिलेबस, जुने क्वेश्चन पेपर जेवढे आयोगाने घेतलेले आहेत आणि ह्या दोन्हीचा मेळ लावून अभ्यासाचं एक नियोजन करा आणि नियोजन करून व्यवस्थित अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या तयारीमध्ये रिव्हिजनला टाळू नका, भरपूर रिव्हिजन करा. जेवढं जास्त रिव्हिजन तेवढा तुमचा स्कोर इन्क्रीज होत जाईल. एक ट्रेंड पाहिलंय मी अभ्यासामध्ये की मार्केटमध्ये नवीन बुक्स आले की ते जाऊन घ्यायचे, ते पुस्तक वाचायचं, परत दुसरी कोणी सांगितलं की ते पुस्तक वाचायचं, एका विषयाचे 4-4 पुस्तक वाचत बसायचे. ही अशी चूक करू नका. प्रत्येक पुस्तकं लिमिटेड ठेवा, सतत त्यांची रिव्हिजन करा. आणि महत्त्वाची गोष्ट, शॉर्ट नोट्स काढायच्या तुम्हाला शेवटच्या काळामध्ये रिव्हिजनसाठी उपयोगाला येतील आणि ते तुम्हाला मेरिटमध्ये आणण्यासाठी मदत करतील. त्यामुळे ह्या गोष्टी विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, कितीही निगेटिव्हिटी आली
प्रवासामध्ये सारखं स्पेक्युलेशन्स वाढत राहतात. MPSC रिटर्न होईल, MPSC ऑब्जेक्टिव्हच राहणार आहे, हा पेपर येईल, तो पेपर येईल. मला वाटतं ह्या सगळ्या स्पेक्युलेशन्सला जेव्हा तुम्ही ॲटलिस्ट अभ्यासाला बसता तेव्हा तरी यांची चर्चा करू नका. फोन सतत बाळगू नका, सतत तो चेक करू नका. सतत टेलिग्रामवर राहणं, इकडं तिकडं पाहणं आणि स्पेक्युलेशन्स पाहत राहणं आणि त्याच्यानुसार विचार करून मुलांची चर्चा करत राहणं यांची काही गरज नाही आहे. तुम्ही अभ्यासाला बसला तर अभ्यासच करा. ह्या गोष्टी सगळ्या नंतर चुकीच्या ठरतात आणि तुम्हाला गेलेल्या वेळेचा पश्चाताप होतो. असलेल्या वेळेचा चांगला उपयोग करून घ्या आणि लिस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून थँक्यू. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.